रान कोंबडी असतात ना, रानातली भरपूर आहेत भरपूर आहेत. काय बघा गाव एवढा मोठा आहे. हा शपथ, हे बघा हे बघा, उडाली उडाली. वरती चढलो इथं काजूवरती आणि हे बघा कसे जांभ आहेत एका ठिकाणी. 3 आहेत, एक पिका आहेत, 2 हिरवे आहेत. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. आता हा खांदावरती टॉवेल वगैरे घेऊन कुठे चाललोय? तर चाललोय मी आमच्या वरती काजूच्या सर्व्यामध्ये, ज्या ठिकाणी आम्ही काजू लावलेले आहेत त्या ठिकाणी चाललेलो आहे. आणि आज आपले काजू लागले आहेत काय बघायला चाललो आहोत. आणि ती काजू आपण काढून घेऊन येणार आहोत जर लागले असतील तर, आणि त्याची भाजी वगैरे करणार आहे मस्तपैकी. आजचा ब्लॉग एक भारी असणार आहे, कारण काजूचा ब्लॉग आहे. काजूला चाललेलो आहोत, झाडं वगैरे लावलेली आहेत ती बघण्यासाठी चाललेलं आहे. तर संध्याकाळचं निघालो आहे आज. मम्मी गेले इथे पुढे चालत थोडीफार, तर मी पण निघालो आहे. आजचा ब्लॉग काजूचा असेल. संध्याकाळचे वाजलेले आहेत आत्ता 3:30 पावणे 4 झालेले आहेत. तर चला, थोडं थोडं ऊन आहे आणि निघालो आहे आम्ही. हा बघा कैऱ्या लागल्यात छोट्या छोट्याने. हा बघा वांदर बघ कुठे बसलाय. चल, इकडे सगळ्यांची शिरकवाडीमध्ये आता पत्रे दिसत आहेत. आधी सगळी मातीची घरं होती परवापर्यंत, आणि आता पत्रेची घरं झालीत. सगळी फाडीची घरं बांधला नाही आहेत. सगळ्यांना घरकुल वगैरे मंजूर झालेत, त्यामध्ये घरं बांधला नाही आहेत. काम चालू आहेत घरांची. एका वर्षामध्ये कायापालट झाला शिरकेवाडीचा पूर्ण. परवा या घराची घरभरणी होती, त्यावेळी आलो तो ब्लॉग टाकला आहे. अजून घरभरणी आहे एका खालच्या घराची तिथे, तर त्याचा पण ब्लॉग येईल आपण आलो तर घरभरणीच्या दिवशी. इकडे शिरकेवाडी आहे. शिरकेवाडीतून इकडून चाललो आहे वरती मी. इथे मंदिर आहे शिरकेवाडीतलं, तर या साईडून चाललेलं आहे आम्ही. पाकाडीने वरती चालत आहे. सर्वात थोडा लांबच आहे, त्यामुळे चालत इकडून ह्या घाटीने चालत जायला लागतं. आमची जवळ आहे ना जमीन, त्यामुळे तिकडे वरती लावलेली काजू आम्ही, तर तिकडे वर चालत जायचं आहे आपल्याला इकडून. या ठिकाणी आमची पालखी येते, गावची पालखी. हे माहेरघर म्हटलं जातं, आणि इथे मान घेण्यासाठी पालखी येते या मंदिरामध्ये. आमच्या गावची गावदेवीची पालखी आता येईल. शिमगोत्सव आता चालू झाल्यावरती आता येईल इथे मान घेण्यासाठी. वरती आलेला आहे. ही घाटी ही चढून सगळी पूर्ण पाखाडी आहे अशी संपूर्ण शिरकेवाडीतून. आणि बघा संपूर्ण तिकडे खाडी दिसते, तिकडे आमची वाडी दिसते. ही घरं आहेत ना, ही आमची घरं आहेत ही सगळी खाली तिकडे. तिथे हे जे मैदान दिसते ना खाली, ते आमचा म्हणजे गव्हाणावरती, म्हणजेच जिथं होली आम्ही करतो तिथं तर मैदान आहे. आणि तिकडे खाडी बाग अशी सगळी दिसते संपूर्ण. खाजण आपलं खाडी त्या साईडची. इकडं ही घाटी चढून वरती आलेला, एवढा उंच वरती शिरकेवाडीतून. अजून वरती तिकडे वर सपाटाला जायचं आहे त्या साईडला. कोंबडी होती इथे, गेली वाटतं. रान कोंबडी असतात ना, रानातली, ती वरती गेली, वरती धावत सनसनत. हाय हाय हाय, तिकडे गेली. आतमध्ये आवाज येतो, जाळीत आवाज येतोय सर 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 सर. ते बघा तिकडे, बघा इथे दगड नाही म्हणून माझ्याकडे. चुप 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 चुप. ती बघा ती बघा ती बघा ती बघा ती बघा, दिसली काय? भरपूर आहेत भरपूर आहेत. हे बघा हे बघा, गाव एवढा मोठा आहे. हा शपथ, पिटल तिकडून पिटल. हे बघ गेलं उडून. हे बघा हे बघा, उडाली उडाली. भरपूर होती. मोठा कोंबडा बघितलास काय ग? केवढा होता? मोठा मोठा शेपटा होता कोंबड्याचा, असा भारी होता एकदम. शूट घेता नाही आला म्हणून मगाशी डायरेक्ट लेट झाला. करवंद कशी लागलेत एकदम या खायला. ही थोडी थोडी पिकायला लागलेत. हे काळं काळं होतं हळूहळू, तो पिकणार आहे करवंद. आहा,
आंबट आंबट आहेत मस्त. करवंदाची चटणी पण केली जाते ओला करवंदांची. आता सड्यावर आपण आलो आहे बघा, वरती कातळावरती सड्यावरती आलेलं आहे आपण. तिकडे सर्व आहे आपला वरती त्या साईडला, तिकडे खाली पण आहे तिकडे वर पण आहे. घाटी चढत येताना ताण भरपूर लागते. पाणी प्यायलेलं आहे आणि इकडून जायचं आहे आपल्या इकडं, तिकडे चालत तिथं पुढं आलं आता काजूच्या ठिकाणी आपल्या. आणि आपल्या काजू लागलेले आहेत बघा अशा पद्धतीने. हे लालवाले जांब वगैरे बघा, लाल जांब वेंगुर्ला काजू आहेत. आणि हे बघा इकडे पण आहेत. अशा पद्धतीने आपले काजू लागलेले आहेत. काही वर्षापूर्वी केलेली मेहनत फळाला आलेली आहे. हे किती वर्ष झाली का ह्याला लावलेलं आपण? हा 10 वर्ष झाली का? म्हणजे झाली 8-9 वर्ष, 10 वर्ष पण झाली असतील. तेव्हा आम्ही लहान असताना एकदम तेव्हा ह्या लावलेल्या आहे. शिपायला यायला लागायचं म्हणून. हे बघा कशा लावलेल्या आहेत. व्हिडिओ बघून वाटत असेल वा भारी काजू लागले आहेत, मजा घेता मस्तपैकी जाऊन काजूची भाजी खाणार तुम्ही असं वाटत असेल. परंतु ह्या आत्ताच्या मजेमागे काही वर्षापूर्वीची मेहनत आहे. तर ही लहान असताना आम्ही इकडे पाणी घेऊन एवढा लांब वरती इकडे यायचो इथून आणि त्या काजू शिपायचो. तेव्हा कुठे ह्या काजू काही वर्षांनी तयार झालेत आणि चांगल्या प्रकारे लागत आहेत आणि पीक देत आहेत. अशा पद्धतीने झाडांवरती मेहनत घेतली तर तुम्हाला सुद्धा भविष्यात असं पीक मिळेल. तर इकडे तरी पण नुकसान खूप होतं काजूंचं. इकडे आहे ना डुकरं येतात वरती आणि डुकरं सगळे आहे ना हे खतून टाकलं. हे बघा दाखवतो तुम्हाला काजूंचं. असं हे कसं खतलं आहे बघा, त्या काजूच्या मुदात तिथं खतलं आहे त्याचबरोबर इथं हे बघा. हे सगळं खतून टाकलं आहे डुकरांनी. रानटी डुकरं येतात आणि सगळे वाट लावून टाकतात काजूंची. आता काढूया आपण. या कोवळ्या काजू काढतोय त्या भाजीसाठी, भाजी करायची त्याची. तर कोवळे म्हणजे वळ्या काजू, त्या भाजीसाठी यांची भाजी करायची आपण, यांच्या घरांची. आणि ह्या त्या आपल्या रेग्युलर घर काढण्यासाठी असतात. खालच्या सर्व्यातलं इथलं आता काढलेले आहे आणि वरती तिकडं लागल्यात का बघायला जायचं वरच्या सर्व्यात. आणि वरती निघालेलं आता चला. इकडे शेजारच्यांच्या इकडचे आमच्या लागलेले आहेत काजू. बघा जाम कसा आहे, लाल 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 मोठे जाम आहे ते बघा.
बघा नानूची काजू लागली. नानू भाईची काजू बघा कशी लागले. नानू ब्लॉग बघित असेल. नानू मुंबईत आहे. येऊन काजू काढून घेऊन जा. नानू मम्मीला सांग काजू तुमचे लागले आहे, तो पालखीला येशील त्या भाजी करायला सांग मस्तपैकी. चांगल्या भाजीला पण तयार झालेली आहेत आणि ह्याला पण तयार झाले आहे बघ, दाखवतोय. गावठी काजूंना फक्त मोहर तेवढा झालेला आहे. त्या लेट लागतात, उशिरा लागतात. उत्पादन खूप देतात परंतु उशिरा लागतात त्या, असा विषय असतो. आणि वेंगुर्ला काजू आहेत ना त्या फक्त लवकर लागतात. तुम्हाला दाखवतो इथं हा जो आंबा आहे ना, माझ्या आजोबाने लावलेला. तेव्हा आम्ही यायचो इकडे तेव्हा त्यांनी लावलेला हा आंबा. त्यांची आठवण आहे एक. जरा झालंय त्याला, बिऱ्या फुटल्यात बऱ्यापैकी. जाम पडलेले आहेत खाली. वरती चढलो इथं काजूवरती आणि बघा कसे जांब आहेत एका ठिकाणी. 3 आहेत. एक पिका आहेत, 2 हिरवे आहेत. इकडे वरती आहेत, तिकडे तो बघा, तो तिकडे पण आहे. तो बघा भरपूर आहे. ते वरती चढल्यावर दिसत नाहीत. खालून भरपूर दिसत होती, ते वरती चढल्यावर दिसत नाही. आता वरतून हलवतो आणि खाली पाडतो आधी, नंतर जमवतो. बघ शूट घेऊया आपण. आता दाखवतोय बघा. ह्या एवढ्या भेटल्या आहेत, तरी कमीच आहेत यंदा, लागलेलंच नाहीत जास्त काजू. ह्या एवढ्या भेटल्या आहेत. तर आता ह्या एवढ्या तुम्हाला दिसतात आहेत. म्हणजे बोंड काढायचे, अजून जाम काढायचे. जाम काढून केवढ्याशा होतील तुम्हाला दाखवतो. आधी जमिनीवर ओतूया. एवढ्या आहेत ह्या. आता याचे जाम हे काढून केवढ्या होतील बघा, एकदम बारीक. हे जाम डायरेक्टच काढलेले, पटापट काढलेले आहे. आता ते कुठून टाकायचेत, जाम फेकून द्यायचेत. हे बघा एवढ्याच झाले. जाम काढून टाकले. ज्या पिके आहेत त्यांच्या पिक्या काजूंचे जाम काढून टाकलेले आणि हे एवढ्याच झालेत. मगाशी 2 पिशवी दिसत होत्या, आता झाल्या बघा केवढ्याशा त्या. चला घ्यायचे आता, ही लाकडाची बारी घ्यायची आणि जायचं आहे. चला आता सूर्य अस्त होत आला आहे आणि आम्ही निघालो आहे घरी. आमच्या काजू वगैरे काढून झालेले आहेत. काजू काढून झाल्याच्यानंतर लाकडाची भारी घेतलेली आहे डोक्यावर आणि घरी जायचं आहे. तर मित्रांनो, आजचा व्लॉग हा काजू काढण्याचा होता खास. तर काजू काढायला पहिल्यांदाच, यावर्षी पहिल्यांदाच आलो मी. यावर्षीचे पहिल्यांदाच काजूची भाजी असेल आपल्या घरी. जेव्हा करेन तेव्हा व्हिडिओ, जर घरी असेल तर त्या दिवशी नक्की व्हिडिओ करेन काजू बनवण्याचा, म्हणजे काजूची भाजी बनवण्याचा. तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.